मित्रांनो, आज मी ट्राय करणार आहे आपल्या डॅशिंग सिबम दादाचा डॅशिंग ग्लूट्स अँड हॅमस्ट्रिंग वर्कआउट. चला सुरू करूयात. दादांची सुरुवात होते लेग कर्ल पासून. दादा बोलतात, जेवढा जोर असेल ना तेवढा हेवी मारून दाखव भेंडी. मग काय उचलल्या सगळ्या प्लेटी. आईला आपल्याला चॅलेंज. दादा म्हणाले, हो काय ठीक आहे, जामच जोर आहे ना तुझ्यात, ये 3 लेग डेडलिफ्ट मार आता. आय 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 आय, दादाने फारच मनावर घेतलं भाई. आई शपथ लय पेन करते ही एक्सरसाइज. असो कुतत कुतत कसे तरी सेट कंप्लीट केले. तितक्यात दादाने आवाज दिला, चल आता स्टँडिंग लेग कर्ल मार. हे थोडं इझी वाटलं पण मजा आली. शपथ सांगतो, हॅमस्ट्रिंग एवढे टाईट झाले होते ना, मला नीट चालता पण येत नव्हतं. दादा म्हणाले, आता रिव्हर्स हॅक स्क्वॉट मार. भेंडी, हॅक स्क्वॉटची तर मशीन नाही माझ्या जिम मध्ये, आता काय करू. 1 मिनिट दादा, ग्लूट्स ट्रेन करायचे आहेत ना, थांबा मी काहीतरी हॅक काढतो. स्मिथ मशीनवर गेलो, थोड्या तांगड्या पुढे घेतल्या आणि मग बोल बजरंग बली की जय. कसा वाटला आपला हॅक. दादा म्हणाले, हो घे शाण्या, अजून शेवटची एक्सरसाइज बाकी आहे. चल आता पटकन ग्लूट किकबॅक मार. फुलपाखरू. त्या आईला बॉडीवर पण कुठं कुठं फुलपाखरू तयार होतील देव जाणे. आता तर गाडीवर बसायची पण वांदे झाले. असो मित्रांनो, जर आजचा वर्कआउट तुम्हाला आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि अशाच मजेदार वर्कआउट साठी आपल्या भावाला फॉलो करा. आजचा वर्कआउट करून खरंच खूप मजा आली. तुम्ही पण फ्लेक्स करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.